बऱ्याच वेळा संबोधलं जातं अनुभवाचे बोल ते अगदी ढगापेक्षा खोल. तोच अनुभव कोणाच्या येतो कामी, कोणतो संघ थोडं ठरतो वरचढ, त्याकडे नजरा. सलामीची जोडी मैदानात. ईशानी स्ट्रायकर संघ विनंती, तुमचा सहकार्य गरजेचा. तुमचा एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री कक्षेत कृपया पाठवा. आपल्या खेळाडूंची नावं कॉमेंट्री कक्षेपर्यंत पोहोचणं खूप गरजेचा. थोडासा सहकार्य आपल्या गरजेचा. ईशानी स्ट्रायकर्स विनंती, एक्स्ट्रा खेळाडू किंवा आपण आपल्या खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचवावी विनंती असेल. स्ट्रायकर एंडवर रेषा आणि प्रतीक्षा ही जोडी मैदानात दाखल. सलामीच्या जोडीवर असलेली महत्वाची जबाबदारी, तर दुसऱ्या बाजून गोलंदाजी मार्कवर निकिता सज्जा. षटकातील पहिल्या षटकात कशी होतली सुरुवात आपण बघूया. पंचांचो इलेलो इशारो. अखू टप्प्याचो चेंडू आणि अखू टप्प्याच्या चेंडूवरती अतिशय देखणो प्रहार. चेंडू अगदी सीमा पार आणि देखणो षटकार. पहिल्या चेंडूवर केलेलो आघात, मोठो पटको बॅटमधून आणि सहजरित्या धावसंख्येची झालेली बोनी, धावसंख्येची झालेली सुरुवात. स्कोरबोर्डची सुरुवात अगदी कशी करायची, तर त्या आपल्या बॅटने आपल्या दर्जेदार फटक्यान दाखवला. रेषाच्या बॅटमधून मोठो पटको 6 धाबेसाठी. पहिल्या चेंडूत षटकार इल्यानंतर निकिता कशी वापसी करतली आपल्या गोलंदाजीत, त्याकडे सुद्धा लक्ष. ब्लॉक होलचो चेंडू, मोठो पटको खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक शर्तीचे प्रयत्न, शेवटच्या क्षणी अगदी चेंडू फरार आणि सीमा पार चौकार. पहिल्या चेंडूत इलेलो षटकार, त्यानंतर मिळालेलो चौकार आणि या 2 फटक्यानिशी सांघिक धावफलक या डबल फिगर मध्ये दुहेरी आकड्यात 10 धावसंख्येवर. गेल्या सामन्याचं वुमन ऑफ द मॅच संतोषी. आणि संतोषी, तुम्हाला विनंती असेल सन्माननीय काजल मॅडम यांचे शुभ हस्ते वुमन ऑफ द मॅच चा खिताब तुम्हाला दिला जाईल. कृपया आपण यावं आणि त्याचा स्वीकार आपण करावा. ब्लॉक होलचो चेंडू, मोठो पटको टोलावण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक होते तैनात. जोपर्यंत चेंडूची होतेली परती, आतापर्यंत या 3 चेंडूवरती धावफलक 1च्या डबल गेमवर 11 धावेवर झालेली सुरुवात अतिशय सुसाट. एकीकडे ईशानी स्ट्रायकर संघ, तर त्या विरुद्ध भूमी स्ट्रायकर्स. कशा प्रकारे होतील यांची स्ट्राईक आणि त्याच इराद्यान स्ट्रायकर एंडवर. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, हलकेच टोलावण्याचा प्रयत्न, चेंडूचा प्रवास डीप मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकापर्यंत, चेंडूची झालेली परती आणि मिळालो सिंगल. या एकेरी धावेनिशी धावफलक 1 डझनावर 12 रन्सावर. रेषा आणि त्यासोबत प्रतीक्षा ही जोडी मैदानात. चार चेंडू सरल्यानंतर 5व्या चेंडूवर अगदी मोठो फटको लॉंग अपच्या दिशेने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स, रोलिंग रोलिंग रोलिंग, अजून एक चौकार. रेषा आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीत सजवलेली त्यांची खेळी आणि त्याच्या जोरावर सांघिक धावफलक तब्बल 16 धावेवर. तर वैयक्तिक आतापर्यंत 1 षटकार, 2 चौकार, 1 सिंगल याच्या सहाय्यान वैयक्तिक सुद्धा आक्रमक खेळी. 15 या वैयक्तिक धावेवर. यावेळी मुळात टाकलेलो चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, ब्लॉक होल पद्धतीत. त्यावेळी किती रन्स त्याकडे होतो लक्ष. 1 रन्स तर मिळालो. 1 रन्सान वाढलेली धावसंख्या. स्कोरबोर्ड 17 धावेवर. गेल्या सामन्यात संतोषी यांची खूप दर्जेदार खेळी आपण बघितली आणि पहिल्या सामन्यात वुमेन्स ऑफ द मॅच ची सुद्धा ती ठरली मानकरी. त्यानंतरच्या महत्वाच्या सामन्यात 2 बलाढ्य संघामध्ये ही लढत
भूमी स्ट्रायकर्स एका बाजून तर दुसऱ्या बाजून टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊन नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवर दिशा. पहिला षटक थोडासा ठरला महागडा. पहिल्या षटकात खर्च झाले ते तब्बल 17 आणि त्यानंतर तो खतरा कोणावर उद्भवतो तर दुसऱ्या बाजून वापसी अपेक्षित असलेली गोलंदाज दिशा यांच्याकडून. महत्वाचे गोलंदाज म्हणून ज्यांका बघितलं जातात ती दिशा बॉलिंग मार्कवर. ऑफस्टंपच्या बरोच बाहेर जाणारा चेंडू. पंचांनी दोन्ही हात केले समांतर. ही खूण होती वाईडची. ही खूण होती अतिरिक्त धावेची. जेव्हा जेव्हा अतिरिक्त रन मिळता धावसंख्येत 1 ने होता बदल आणि स्कोरबोर्ड हळवारपणे 18 रन्सावर. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर कव्हरच्या दिशेने अतिशय सुंदर टायमिंग जुळत खेचलेलो अप्रतिम फटको. चेंडू फरार सीमा पार. अजून एक दर्जेदार चौकार. यावेळी आतापर्यंत हिरोच्या भूमिकेत खूप चांगल्या पद्धतीत आक्रमक खेळी, दर्जेदार खेळी आणि त्या दर्जेदार खेळीमुळे धावसंख्या ही तब्बल 22 वर 22 वर. दिशाची गोलंदाजी, परंतु यावेळी गोलंदाजीची दिशा थोडीशी भरकटली आणि परिणामी देखणू चौकार बॅट मधून रेषा याच्या माध्यमातून. जी रेषा या बॅटरची आतापर्यंतची आक्रमक सुरुवात, दर्जेदार खेळी, 3 चौकार 1 षटकार 2 सिंगलने नटलेली खेळी. 20 या वैयक्तिक धावेवर रेषा ही बॅटर स्ट्रायकर एंडवर. तर दुसऱ्या बाजून वापसी अपेक्षित दिशा या गोलंदाजीची. भूमी स्ट्रायकर्स विरुद्ध ईशानी स्ट्रायकर्स या दरम्यान महत्वाची ही लढत. मोठो पटको. पुन्हा एकदा चेंडू हवे. झेलचीची संधी आणि ही नामी संधी दोन्ही हातांनी केली कबूल आणि मोठी प्राइज विकेट यावेळी बाद होताना. ज्या फलंदाजान आतापर्यंत, ज्या बॅटरने आतापर्यंत खूप चांगली खेळी केली ती रेषा आता मात्र बाद होताना. मोठो पटको खेळण्याचं मानस, परंतु जेवढी दुरी चेंडू पर्यंत मिळणं अपेक्षित होता ती दुरी मिळाली नाही आणि परिणामी रेषा ही बाद होताना आपल्या डगआउटच्या दिशेने. धावफलक, धावसंख्या, महत्वाच्या क्षणी मिळालेली ही सफलता. रेषा ही बॅटर झाली बाद. धावफलक 22-22 वर. रेषा याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानात दाखल. तनुजा हिच्या रूपात. तनुजावर सुद्धा असलेली आपल्या संघाची जबाबदारी आणि ती जबाबदारी कशा प्रकारे पार पडली जाते त्याकडे सुद्धा लक्ष. ईशानी स्ट्रायकर संघाकडून असलेली ही सुरुवात तर खूप दमदार आणि त्यानंतर शेवट कसो केलो जातलो. दुसऱ्या बाजून मात्र भूमी स्ट्रायकर संघाची झालेली ही वापसी, ती वापसी दाखवली गोलंदाज दिशा यांनी. खूप सुंदर चेंडू ऑफस्टंपच्या थोडंसं बाहेर, उजव्या यष्टीच्या बाहेर टाकण्याचा फलंदाजापासून, बॅटर पासून थोडंसं दूर ठेवण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. विकेट कीपर आपला कार्य पूर्णस्वात. पुढील चेंडूसाठी गोलंदाज बॉलर सज्ज. मोठो पटको खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा उडालेलो कारंजो आणि शेवटच्या क्षणी हातीतून सुटलेलो झेल मिळालेला जीवदान या बॅटरसाठी होता, तनुजासाठी होता. त्यानंतरचा चेंडू खूपच सुरेख. निर्धाव चेंडूची झालेली घोषणा पंचांकडून आणि या निर्धाव चेंडूनिशी तब्बल विचार केलो तर 5 चेंडू सरले. शेवटच्या चेंडूचो खेळ शिल्लक या महत्वाच्या षटकातील. मोठो फटको. चेंडू हवेत, झेल खाली क्षेत्ररक्षक, परंतु अगदी त्यांच्या कपाळावरसून चेंडू फरार सीमा पार. अजून एक दर्जेदार षटकार. महत्वाच्या षटकारानिशी धावसंख्येची थोडी थांबली होती, त्या धावसंख्येक मिळाली चालना आणि स्कोरबोर्ड 28-28 वर.
तनुजा आतापर्यंत थोडीशी शांत दिसली, परंतु यावेळी संधी मिळाली आणि दोन्ही हातान घेतलेली ही संधी लॉंग ऑन काउ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू फरार, षटकार, धावफलक तब्बल 28 धावेवर. पहिल्या षटकात खर्च झाले 17, दुसऱ्या षटकात रन्स इले 11 आणि अशा रीतीने 2 षटकाच्या समाप्तीनंतर नवीन गोलंदाजीसाठी न्यू बॉलर निकिता सज्ज. निकितावर आता मात्र जबाबदारी. पहिली 2 षटका थोडीशी खर्चिक झाली, महागडी ठरली, परंतु दुसऱ्या बाजून जर आपण बघितलं, दुसऱ्या बाजून जर विचार केला तर सुरुवात खूपच दमदार या बॅटर कडून. प्रतीक्षा मोठो पटको खेळण्याचा प्रयत्न या बॅटरचो, मिळालो सिंगल, स्ट्राईकवर आणला. आतापर्यंत जी आक्रमक खेळी, एक षटकार जिच्या बॅटमधून आपण बघितलो ती तनुजा यावेळी स्ट्रायकर एंडवर दिसतली. तनुजावर असलेली ही मोठी जबाबदारी, कारण अजून या षटकाचे उर्वरित 5 चेंडू बाकी असत आणि या 5 चेंडूत अजून 2 मोठे पटके येण्याची दाट असलेली शक्यता. कारण चांगल्या स्ट्राईक रेटने खेळणारी फलंदाज, ही बॅटर, आक्रमक शैली दर्शवणारी खेळाडू मैदानात स्ट्रायकर एंडवर. खूपच सुंदर, खूपच देखणो चेंडू. फलंदाज बीट, विकेट कीपर बीट. त्यानंतर जोपर्यंत मिळतो बॅकअप, मिळालो बाईकच्या रूपात एक सिंगल. बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क नव्हतो, त्यामुळे मिळालो तो अतिरिक्त रन्स आणि या एकेरी धावेनिशी धावफलक 30 वर. 30 रन्स लागले स्कोरबोर्डवर. 2 बॉल सरले, 4 चेंडू शिल्लक. या महत्वाच्या तिसऱ्या षटकातील गोलंदाजी मार्कवर पहिला षटक थोडासा महागडा ज्यांचा ठरला ती निकिता वापसी करताना या षटकात कमबॅक करण्याच्या इराद्यान. सरळ बॅटचो स्ट्रेट ड्राईव्हचो पटको प्रतीक्षाच्या बॅटमधून, परंतु तेवढाच चांगला चपळाईचा क्षेत्रक्षण आपल्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज निकिता यांच्या माध्यमातून आपण बघितला. या षटकाची सुरुवात जर बघितली तर तब्बल आतापर्यंत फक्त 2 रन्स खर्च केले 3 चेंडूवरती आणि उर्वरित 3 चेंडू अजून शिल्लक. मोठो पटको लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते तैनात आणि आतापर्यंत या इनिंग मधला सुटलेला या दुसरा झेल होता. सुटलेला झेल, मिळालेला जीवदान, बऱ्याच वेळा मालवणीत संबोधला जाता गावला त्याचा फावला. अगदी थोडीशी ती परिस्थिती. फलंदाजांका मिळालेली जीवदाना आणि त्याचा परिणाम धावफलक 31. पुन्हा एकदा मुळात टकलेलो चेंडू खोलवर टप्प्याचो, गती अतिशय सुरेख आणि फलंदाज बीट होताना. बॅटर कोण तर मैदानात आतापर्यंत एक षटकार ज्यांच्या बॅट मधून आपण बघितलो तनुजा सज्ज. ताकदवर खेळाडू, रॉ पॉवर दर्शवणारी खेळाडू, परंतु अपेक्षा असलेली रन्स निघणं खूप गरजेचं. मोठो पटको लॉंग ऑफच्या दिशेने आपली ताकद दर्शवली, आपली टायमिंग दर्शवली आणि त्यासोबत खणखणीत दणदणीत एक ताकदवर प्रहार. जाता जाता गोलंदाजाच्या पाठीवर एक वळ आणि धावफलक पुन्हा एकदा 37 वर. 37. 3 षटकांचो खेळ झालो समाप्त. धावफलक 37. खूप दर्जेदार आयोजनाची ही देखणी वुमन्स टेनिस बॉल क्रिकेटची ही स्पर्धा. गोवा राज्यातील हे सगळे नामांकित महिला खेळाडू आणि त्यांचा दर्जेदार खेळ सुद्धा बघण्याची संधी यूट्यूब वाहिनीवरून, यूट्यूब चॅनलवरून आपण ही स्पर्धा लाईव्ह पाहू शकता आणि त्याचा चित्रण आपण होताना बघतो. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवर दिशा सज्ज. दिशाचो चेंडू प्रतीक्षासाठी मोठो पटको टोलावण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूचो झालेलो प्रवास आणि तोपर्यंत मिळालो सिंगल. एकेरी धावेनिशी झालेली सुरुवात या चौथ्या षटकाची. चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूत मिळालो सिंगल. 38 रन्स लागले आतापर्यंत स्कोरबोर्डवर.
50 घटना खूप असताना गरजेचा या सामन्यात. मोठो पटको खेळण्याचा प्रयत्न, असा वाटलेला चेंडू जर बॅटिंग लागलो असतो तर खूप दूरपर्यंत गेलो असतो, परंतु बऱ्याच वेळा म्हटलं जातात दिसता तसं नसतं. थोडीशी ती परिस्थिती बॅटरच्या माध्यमातून झाली. बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क झालो नाही. डिस्टन्स बॉल आणि बॅट मध्ये होतो. निर्धाव चेंडूची झाली घोषणा. 2 बॉल सरले, 4 चेंडू शिल्लक. चौथा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दिशा. पुन्हा एकदा मोठो पटको खेळण्याचा प्रयत्न, तीच झालेली परिस्थिती. बॅट आणि बॉल काही संपर्क नाही. अचूक टप्प्याची गोलंदाजी या षटकातील सुरुवाती 3 चेंडूवरती आपण बघितली. फक्त 1 धाव खर्च. या षटकातील चौथा चेंडू, ताच समीकरण. गुलाम्याचा नाणा, तालाशिवाय गाणा. एका जसो काही एक अर्थ नसता, अगदी तसोच वलवण्यात काही एक अर्थ नसता. ताच काम आपण फलंदाजाच्या माध्यमातून बघितला. वारा घालणं काय, ता थोडासा परिस्थिती. षटकार नाहीतर डॉट, ह्या समीकरण. आणि त्या समीकरणात पुन्हा एकदा झेल पकडण्याची नामी संधी आणि एक सुंदर झेल. परिणामी फलंदाज तनुजा ही बाद होताना. तनुजा आतापर्यंत 2 षटकारांच्या साह्यान बरेच चेंडू थोडेसे ठरले निर्धाव आणि त्यामुळे एक आक्रमक फटको खेळायचो, आपल्या संघाची धावसंख्या वाढवायची. त्या प्रयत्नात बॅटर झाली बाद. धावफलक या तब्बल 38 रन्सावर, 38 वर. पहिल्या इनिंगची ही सुरुवात आणि नवीन बॅटर कोण त्याकडे नजरा. नवीन बॅटर सरिता मैदानात दाखल. 5 चेंडू चोके सरल्यानंतर शेवटच्या चेंडू चोके शिल्लक. या चौथ्या षटकातील धावफलक धावसंख्या ही 38 रन्सावर. स्ट्रायकर एंडवर न्यू बॅटर सरिता. मोठो पटको खेळण्याचा प्रयत्न, जोरकस पटक्याचा प्रयत्न. चेंडूचा प्रवास अगदी लॉंगॉन पर्यंत. 1 रन्स मिळालो. सिंगल निशी धावफलक धावसंख्या पुढे जाताना 39 धावेवर. षटक झाली समाप्त. तब्बल 4 षटकांचा विचार करता पहिली सुरुवात अतिशय दमदार. पहिल्या षटकात दिलेले 17 रन्स, दुसऱ्या षटकात खर्च झालेले 11. त्यानंतर थोडीशी धावगती कमी झाली. तिसऱ्या षटकात फक्त 9 रन्स. आणि चौथा षटक जर बघितला तर दिशा याची गोलंदाजी खूपच अप्रतिम होती. दिशा यांची गोलंदाजीत 1 सफलता मिळाली आणि फक्त खर्ची केले ते 2 रन्स. आणि त्यामुळे झालेली ही वापसी या सामन्यात आपण क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची बघतो. भूमी स्ट्रायकर्स एका बाजून क्षेत्ररक्षण करताना तर दुसऱ्या बाजून टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय ईशानी स्ट्रायकर संघाचो. नवीन गोलंदाज कनक्षा बॉलिंग मार्कवर होती. पहिलो चेंडू खूपच सुंदर, अचूक टप्प्यावर, लगोरी लाईन, नाणेफेक अगदी फलंदाजीच्या बाजून. परंतु त्यानंतर ही वापसी या पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाची. लेग स्टंपच्या बरोच बाहेर जाणारा चेंडू. पंचांनी दोन्ही हात केले समांतर. ही खूण होती अवांतर धावेची, वाईडची. आणि वाईडच्या रूपात 1 अतिरिक्त धावेची. 1 चेंडू समाप्त. 5 चेंडूंचो शिल्लक. बरीचशी गणिती जुळवाजुळव करणं अपेक्षित या सामन्यात आणि त्याच इराद्यात बॅटर सज्ज. सरिता होती स्ट्रायकर एंडवर. त्यांच्या बॅटमधून जोरकस पटको खेळण्याचा प्रयत्न. एक लॉलीपॉप झेल, परंतु त्या झेल सुटला आणि सोबतच
चेंडू जमिनीच्या दिशेने झालो दान, तोपर्यंत मिळालो तो सिंगल. एकेरी धावेनिशी धावफलक पुढे सरकताना स्कोरबोर्ड 41 वर, 41 धावेवर. प्रतीक्षा आतापर्यंत बरोच वेळ मैदानात दाखल आणि प्रतीक्षेच्या बॅटमधून एक तरी मोठं फटको अपेक्षित. आतापर्यंत 2 चेंडू समाप्त, 4 चेंडू शिल्लक. या षटकात एक वाईड सुद्धा आपण बघितलो. चांगलो फटको, दर्जेदार स्ट्रोक. बॅकफुट वरून पंच करण्याच्या प्रयत्नात मिळालं अजून एक सिंगल. एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी स्कोरबोर्ड पुन्हा एकदा हळवाररित्या 42 वर, 42 रन्सावर असणारी ही सुरुवात आपण ईशानी स्ट्रायकर संघाची बघतो. दुसऱ्या बाजून भूमी स्ट्रायकर्स क्षेत्ररक्षण करताना. सुरेख चेंडू होतो, जोरखस पटको खेचण्याचा प्रयत्न. बॅटर थोडीशी झाली निराश. दाखवलेली वापसी ही गोलंदाजीत दिशाची गोलंदाजी आणि त्यानंतर या शेवटच्या षटकात सुद्धा अजून एक फटको सहजरित्या मिळतलो सिंगल. एकेरी धाव आणि या एकेरी धावेनिशी स्कोरबोर्ड पुन्हा एकदा पुढे सरकताना. 43, 43 रन्स लागले स्कोरबोर्डवर. 5 चेंडू समाप्त, अंतिम चेंडू, अंतरिम चेंडू शिल्लक आणि त्यानंतर होणारा सामना अयान वॉरियर्स आणि नानू स्टार या दरम्यान. विनंती दोन्ही संघाचे कर्णधार, आपण टॉस साठी आमच्या कॉम्बॉक्सच्या दिशेने या. सांगता करणारो या षटकाची भैरवी घालणारो चेंडू ब्लॉक होल पद्धतीत 1 रन्स बॅटमधून सहजरित्या झालो पूर्ण आणि या एकेरी धावेनिशी या पहिल्या इनिंगची झाली समाप्ती. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालो तो तब्बल 44 या धावेवर. म्हणजे जिंकण्याचा उद्दिष्ट, जिंकण्याचा टार्गेट तर तब्बल भूमी स्ट्रायकर संघासमोर 45 धावेचा. 45 आवश्यक सामना जिंकण्यासाठी, या स्पर्धेत आपलो अजून एक विजय नावी करण्यासाठी. तर दुसऱ्या बाजून आतापर्यंत पराजयाचा सामना बऱ्याच वेळा या स्पर्धेत ईशानी स्ट्रायकर संघात करूचो लागलो, परंतु यावेळी विजय आपल्या नावी करायचो आणि या स्पर्धेत एक आठवणीत ठेवणारा विजय नावी करण्याच्या इराद्यान खेळणारे हे दोन्ही संघ. त्यानंतरच्या सामन्यात टॉस साठी विनंती अयान वॉरियर्स आणि नानू स्टार्स संघाचे कर्णधार. आर्यन वॉरियर्स आणि नानू स्टार संघाचे कर्णधार, टॉस साठी आपण या.
धन्यवाद निलेश. खेळ समाप्त झाला पहिल्या इनिंगचा. टोटल मैदानावर आपल्याला पाहायला भेटते 45 धावांचं उद्दिष्ट गाठण्यासाठी लढायला तयार होता येते. अर्थातच ईशानी स्ट्रायकर्स हा संघ मैदानावर दोन्ही तगड्या संघांमध्ये ही लढत आपण पाहत आहे. भूमी स्ट्रायकर्स विपक्ष ईशानी स्ट्रायकर्स टीम्समध्ये मॅच टॉस विन होऊन प्रथमतः घेतलाय निर्णय फलंदाजी करण्याचा आणि तब्बल 44 धावा काढल्यात. इथून 45 धावांचं आव्हान भूमी स्ट्रायकर्स या संघासमोर असेल. काय होते काय घडते नक्कीच तमाम रसिकांना पाहण्याची उत्सुकता आहे. लढत तगडी आहे मैदानावर. सुंदर असं आयोजन नियोजन आपण पाहत आहे, आपण अनुभवत आहे. ऑल गोवा वुमन्स टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट 2025 च्या माध्यमातून अतिशय देखणं आयोजन नियोजन. आजचा अंतिम दिवस चमचमत्या लखलखत्या ट्रॉफीवर कोणता संघ आपलं नाव करतोय आणि कोणते संघ हे मात्र थोड्या वेळासाठी हुकतायत हे ठरवणाराचा दिवस. आजचा ग्रँड फिनाले कोणत्या संघाच्या बाजूने राहील याच्याकडे सर्वांच्या नजर आतुरलेल्या आहेत आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये तो देखील निकाल या मैदानावर स्पष्ट होताना आपल्याला पाहायला भेटेल. पंचेचाळीस धावांचा करायचा आहे पाठलाग. अर्थातच भूमी स्ट्रायकर्स या टीमला दूरवरच्या एंडने गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होताना पाहायला भेटेल. रेषा सज्ज होताना पाहायला भेटेल गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर एंडला दिशा आणि निकिता ही जोडी आपण पाहताय. षटके पहिला चेंडू, पहिल्या चेंडूला सोडून दिला. यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू उंची घेतले, मात्र पंचांची दुनिया समांतर झाले. धाव मात्र एक अवांतरच्या स्वरूपात प्राप्त होताना आपल्याला पाहायला भेटते. एक धाव फलकावर आपण पाहताय. एक्स्ट्रा बाउन्स चेंडूने घेतलाय आणि तिथून एक स्क्वेअर चेंडू आपण पाहताय. हलक्यातनं कट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा तद्दत चेंडू चाललाय तो म्हणजेच बॅकवर्ड पॉइंट रिजनला. इथे मात्र एक धाव, एक सोरटी धाव, एक यशस्वी धाव ही पूर्ण केली जाते. एका चेंडूच्या समाप्तीकरीत सांघिक धावसंख्या आपण पाहताय ती 2 धावा धावफलकावर. आजच्या दिवसामध्ये सर मुन्ना दाभोलकर यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील सरचे स्वागत. सुरेख पंचगिरी, बराचसा अनुभव टेनिस क्रिकेटचा आणि तोच अनुभव आपल्या पंचगिरीच्या माध्यमातून या मैदानावर दाखवतील. 2 धावा धावफलकावर आपण पाहताय. षटक क्रमांक पहिलं. यावेळेस बॅकवर्ड जात पंच करण्याचा प्रयत्न, सुरेख पद्धतीचा फटका, शॉर्ट कव्हर रिजनला चांगलं क्षेत्ररक्षण त्याच दर्जाचं आपल्याला या मैदानावरून पाहायला भेटते. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडूची गणना या मैदानावर होताना पाहायला भेटते. अनुजाईच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं. नक्की धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी, संभाव्य 4 धावा वाचवल्या. सांघिक धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीकरीस 2 धावा धावफलकावर. ऑफसाइड रिजनला सुरेख पद्धतीचा फटका, पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण ते शॉर्ट कव्हर रिजनला पाहायला भेटतंय. सलगच्या 2 चेंडूंवर चांगलं क्षेत्ररक्षण या मैदानावर आपल्याला पाहायला भेटलं. हे समाप्त झालंय 3 चेंडूंचा आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 2 धावा धावफलकावर आपण पाहताय. हा लेखा जोखा आतापर्यंतचा. खोदून काढण्याचा प्रयत्न, सुरेख पद्धतीचा फटका, शॉर्ट मिडॉनला क्लिअर कर, चेंडू चाललाय तो डीप मिडॉन क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या पलीकडे येतोय. एक चौकार मैदानावर, एक मोठा फटका या इनिंग मधील पहिला चौकार येतोय आणि सांघिक धावसंख्या चौकाराच्या साथीनं परावर्तित होते ती 6 धावा धावफलकावर. सांघिक धावसंख्या आपण पाहताय 6 धावा धावफलकावर. निकिता ऑन स्ट्राइक, बॅकफुट जात पुढे पद्धतीचा फटका या मैदानावर, डीप स्वीपर कव्हर रिजनला चेंडू चाललाय ओव्हर द रोप, येतोय पुन्हा एकदा बॅक टू बॅकचा दुसरा चौकार मैदानावर. धावांची लईलूट करायची, पहिलं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक, निर्बंध आहे क्षेत्ररक्षकांना 30 सर्कलच्या बाहेर फक्त 2 खेळाडू आणि त्याचाच पुरेपूर वापर करायचा हे इरादे फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला भेटत आहे. सलगची 2 बॅक टू बॅकचे चौकार आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 10 धावा धावफलकावर आतापर्यंत बनलेत. षटक क्रमांक पहिला प्रगती पथावर ऑल गोवा वुमन्स टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट 2025 च्या माध्यमातून अतिशय देखणं आयोजन. आजचा अंतिम दिवस, अंतिम दिवसामध्ये आपण पाहताय ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण, सुंदर कॅमेरा वर्क, तसंच चांगलं एडिटिंग. यावेळेस आडव्या बॅटने डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये अतिशय देखणा फटका, चेंडू फरार सीमारेषेच्या पलीकडे, सलगचा तिसरा मोठा फटका आणि षटकाराच्या साथीनं सांघिक धावसंख्येला आकार येतोय 16 धावा धावफलकावर. खेळ समाप्त झालाय पहिल्या षटकाचा, अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकाचा. जे पहिलं षटक होतं 30 सर्कलच्या बाहेर फक्त 2 खेळाडू होते, त्याचा पुरेपूर निलेश मिळवणे वापर केलाय आणि तिथून धावा काढल्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 16.
करायचा आहे पाठलाग 45 धावसंख्येचा नक्की थोडंसं लो टोटल या खेळपट्टीचा विचार केला पूर्णपणे ही मात्र फलंदाजांसाठी पोषक ही खेळपट्टी त्याचाच वापर या मैदानावर केला जाईल का याच्यावर देखील प्रश्नचिन्ह उद्भवलंय कारण बऱ्याच वेळा आपण पाहिले लो टोटलचे सामने देखील शेवटच्या क्षणापर्यंत गेलेत गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज तनुजा सज्ज होताना पाहायला भेटेल वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे हे दुसरं षटक पाहायचे कशा पद्धतीची गोलंदाजी या मैदानावर केली जाते कसलेला मारा अपेक्षित आहे दर्जेदार गोलंदाजी करावी लागेल तर पहिल्या वेळेला षटकाचा विचार केला काहीच महागडं षटक तब्बल 16 धावा आल्यात आणि त्या षटकाचं जर पुनरागमन आपल्या संघासाठी करायचं असेल मोमेंट ब्रेक करायचं असेल समोरच्या संघाचा तर मी म्हणेन एका दुसरा ब्रेक थ्रू आणि सलगचे 2-3 निर्धाव चेंडू अपेक्षित आहेत ते कार्य गोलंदाजी मार्कवर तनुजा करू शकेल का याच्याकडे सर्वांच्या नजरा आतुरल्यात पहिला चेंडू कडून काढण्याचा प्रयत्न या मैदानावर अगदी अचूक टप्प्याचा नियंत्रित मारा सरळ चेंडू यष्ट्यांचा बहुधा वेध घेताना पाहायला भेटतो यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात आणि बॅटर सलामीला गेलेली मात्र माघारी परतताना पाहायला भेटते ती म्हणजेच दिशा बॅक टू द पवेलियन कालच्या दिवसामध्ये तब्बल 2 अर्धशतक जिने टोलवले होते एका सामन्यामध्ये 74 धावा एका सामन्यामध्ये तब्बल 50 धावा काढल्या होत्या आज मात्र नाराज आहे स्वतःवर नक्कीच नाराज केलंय मैदानावर जी अपेक्षा होती तनुजाईच्या माध्यमातून एका ब्रेक थ्रूची तो महत्वपूर्ण मोमेंटम ब्रेक करणारा ब्रेक थ्रू आपल्याला पाहायला भेटतोय सांघिक धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात आपण पाहताय 16 धावा धावपलकावर न्यू बॅटर मैदानावर पावलं टाकते ती रिदाच्या साथीला निकिता ही जोडी हे दोन्ही बॅटर्स भूमी स्ट्रायकर्स या टीमच्या माध्यमातून आपण पाहताय क्षेत्ररक्षकांची ही व्यूहरचना सातत्याने बदलण्यात येते कारण निर्बंध इथे समाप्त झाले कारण पॉवर प्लेचं षटक समाप्त झालाय तिथून दुसरं षटक प्रगती पथावर पंचाच्या डाव्या बाजूने पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला भेटेल तनुजा गोलंदाजी मार्कवर क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना फैलावली जाते कारण उजव्या त्याची बॅटर स्ट्रायकर एंडला सज्ज एक डीग लॉंग लेग क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय एक डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक डीप काउ कॉर्नरला एक डीप मिड ऑनला आणि एक ऑफसाइड रिजनला विचार केला तर डीप स्वीपर कव्हर बाकी सर्व खेळाडू तटीय सर्कलच्या आतमध्ये एक फॉरवर्ड पॉइंट एक शॉट मिड ऑफला ही व्यूहरचना क्षेत्ररक्षकांची तर रचवली आहे आणि त्याला अनुसरून ही तगडी गोलंदाजी केली जाईल का याच्याकडे देखील सर्वांच्याच नजरा व्यूहरचना सातत्याने बदलण्यात येते त्यातलं थोडंसं उशीर नक्कीच या सामन्याला होतो या इनिंगला होताना आपल्याला पाहायला भेटतोय सांघिक धावसंख्या 16 धावा धावपलकावर आतापर्यंत करायचंय पाठलाग तब्बल 45 धावसंख्येचा पहिल्या चेंडूवर ब्रेक तो दिलाय आणि सांघिक धावसंख्या 16 धावा दुसऱ्या चेंडूला थोडासा उशीर झालाय न्यू बॅटर मैदानावर ऑन स्ट्राइक सज्ज रिदा क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना सातत्याने बदलण्यात येते त्यानंतर थोडेसे विलंबाने पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते यावेळी संयमी क्रिकेट डिफेन्स केले हलक्यातने खेळून काढण्याचा प्रयत्न पाहायला भेटला डॉट बॉल इथे मात्र सलगचे 2 चेंडू निर्धाव गेले त्यातल्या त्यात एक गडी बाद देखील केलाय सांघिक धावसंख्या आपण आतापर्यंत विचार केला तर तब्बल 16 धावा ह्या बनल्यात करायचंय पाठलाग 45 धावसंख्येचा टोटल मोठा आहे इथून जर विचार केला तर कोणून काढण्याचा प्रयत्न सुरेख पद्धतीचा फटका फसला झेल टिपण्याची संधी आणि संधीचं सोनं केलंय क्षेत्ररक्षकांनी या मैदानावर ज्या महत्वपूर्ण ब्रेक थ्रूची गरज होती खऱ्या अर्थाने मोमेंट ब्रेक करणारे हे 2 ब्रेक थ्रू महत्वपूर्ण ब्रेक थ्रू दिलाय ते गोलंदाज तनुजा हिने जी अपेक्षा तिच्याकडून त्याच्या संघाला होती तीच कार्य या मैदानावर पार पाडलंय तनुजाने सांघिक धावसंख्येचा विचार केला स्थिरावलेला लेखा जोखा हा 16 धावा धावपलकावर न्यू बॅटर सतलज मैदानावर सज्ज होताना पाहायला भेटेल तिच्या साथीला निकिता ही जोडी दोन्ही बॅटर्स मैदानावर 16 धावा धावपलकावर आतापर्यंत जर बनल्यात येणाऱ्या काळामध्ये काय घडतंय पाहायचंय नक्कीच मैदानावर 45 धावांचा करायचंय पाठलाग 2 महत्वपूर्ण ब्रेक थ्रू येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये षटक पुढील चेंडू मार्गस्थ आहे
यावेळेस हलक्याने खेळण्याचा प्रयत्न ऑन साइड रिजनला ड्राईव्ह केलाय. इथे मात्र फक्त एक धाव एकेरी धावेनं धन्यता मानताना पाहायला भेटतील. एकेरी धावेच्या साथीने सांघिक धावसंख्या ही परावर्तित होताना आपल्याला पाहायला भेटेल. ती म्हणजेच 17 धावा धावपलकावर. 17चा खतरा येणाऱ्या काळामध्ये कोणत्या संघावर उद्भवतोय याच्याकडे देखील सर्वांची नजर आहेत. सुरेख गोलंदाजी आपण पाहताय. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत फक्त एक धाव खर्च करत तब्बल 2 गडी बाद केलेत. एक दर्जेदार गोलंदाजी, अचूक टप्प्याचा अगदी नियंत्रित मारा गोलंदाज तनुजा करवी आपल्याला या मैदानावर पाहायला भेटतोय. सलामीर बॅटर एका बाजूने निकिता, त्याच्या साथीला मात्र सतलज ही जोडी. दोन्ही बॅटर्स खोदून काढण्याचा प्रयत्न. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू या मैदानावर ऑन साइड रिजनला डीप लॉंग ऑनला अगदी 20 मध्ये चेंडूचा प्रवास झाला. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेची तमाम शंका या मैदानावर समाप्त होताना पाहायला भेटते. सांघिक धावसंख्येचा विचार केला एकेरी धावेनं परावर्तित होते तब्बल 18 धावा धावपलकावर. यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला भेटेल आर्यन वॉरियर्स विपक्ष नानू स्टार्स. दोन्ही टीम्स कॅप्टन आपल्याला विनंती, आपण टॉस साठी रिपोर्ट करा. 18 धावा धावपलकावर आपण पाहता. आतापर्यंत किफायतदार षटक, सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक उदाहरण तनुजाईच्या माध्यमातून. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी. दुसऱ्या षटकाची सांगता करणारा शेवटचा चेंडू. शप्पल कसून खेळण्याचा प्रयत्न. नजरा पंचांकडे. पंचांची दुनिया समांतर होत आहे. धाव मात्र एक अवांतरच्या स्वरूपात प्राप्त होताना पाहायला भेटते. प्रत्येक धाव ही लाख मोलाची आहे आणि तीच धाव ही कंजूसी करत देणं अपेक्षित आहे ती गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून. सांघिक धावसंख्या 19 धावा धावपलकावर. खेळ समाप्त झालाय 5 चेंडूंचा. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, बॅटची कड हातात, नंतर चेंडू चाललाय तो म्हणजेच डीप लॉंग लेग क्षेत्रामध्ये. एक धाव तर चोरटी धाव पूर्ण केली मैदानावर. एकेरी धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या पोहोचली ती 20 धावा धावपलकावर. खेळ समाप्त झालाय तो अर्थातच 2 षटकांच्या समाप्तीखेरीस प्रति षटकापटी 10 ची सरासरी राखत 20 धावा धावपलकावर आतापर्यंत पाहायला भेटत आहेत. विजयासाठी अजूनही 25 धावांची गरज. 18 चेंडू करायचे विजयासाठी, 25 धावा हे असेल मॅच मध्ये समीकरण. प्रतीक्षा गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला भेटेल. 18 चेंडू 25 धावा विजयाची समीकरण आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटत आहेत. सुरेख स्कोरिंग काउंटिंग आपल्याला पाहायला भेटते न्यायालयाच्या माध्यमातून. अचूक माहिती आपल्यापर्यंत ते पोहोचवत आहेत. 18 चेंडू 25 धावा मॅच मध्ये समीकरण. सतलज सज्ज ऑन स्ट्राइक. यावेळेस हलक्यातनं खेळून काढला बॅक टू दी बॉलर. बॉलर बॅक ड्राईव्ह या मैदानावर. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एक डॉट बॉल. तिसऱ्या षटकाची सुरुवात तर एका निर्धाव चेंडूने झाली आहे. पुन्हा एकदा आत्मविश्वास वाढलाय पूर्णपणे संघाचा, तो अर्थातच ईशानी स्ट्रायकर्स टीमचा. षटकाचे पुढील चेंडू मार्गस्थ आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू दी बॉलर. बॉलर बॅक ड्राईव्ह, डॉट बॉल. पुन्हा एकदा सलगचे 2 चांगले चेंडू आपल्याला पाहायला भेटत आहेत. पुढचा मॅचचा टॉस केला जातोय. दोन्ही कॅप्टन तिथे उपलब्ध आहेत. 20 धावा धावपलकावर. एक किफायतदार गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटते. अजूनही उर्वरितच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी अजूनही करायचे तब्बल 25 धावा हे आहे मॅच मध्ये समीकरण. लढत तगडी आहे मैदानावर. यावेळेस एक दिशा भरकटलेला चेंडू. पंचाच्या दुनिया समांतर लेक्षीच्या बाहेरचा चेंडू. पंच दंडात्मक कारवाई करतायत. अवांतरच्या स्वरूपात एक धाव ही प्राप्त होताना पाहायला भेटते. एकेरी धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या ही परावर्तित 21 धावा धावपलकावर. श्री गणेश शुभ आकड्यावर 21 धावा आतापर्यंत बनल्यात. षटक क्रमांक 3. हलक्यातनं खेळून काढलं. पुन्हा एकदा कोणत्याही प्रकारची जोखीम घ्यायची नाही. चांगल्या चेंडूचा सन्मान करायचा हे इरादे मैदानावर पाहायला भेटत आहेत. एक धाव प्राप्त होते. एकेरी धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या आपण पाहताय परावर्तित 22 धावा धावपलकावर आतापर्यंत बनल्यात. जसजशा धावा येत आहेत तसतसं विजयाचं समीकरण बदलत चाललंय. मात्र सध्याच्या घडीला थोडंसं शांत क्रिकेट आपल्याला पाहायला भेटतंय. अजूनही 23 धावांची गरज या सामन्यामध्ये. राहिले तब्बल चेंडू 15 चेंडू 23 धावा मॅच मध्ये समीकरण. यावेळी हलक्यातनं खेळून काढण्याचा प्रयत्न. ऑफसाइड रिजनला शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढले. फक्त एक धाव. चांगली गोलंदाजी, एक असलेली गोलंदाजी पाहायला भेटते. ज्या गोलंदाजी अपेक्षा तशाच पद्धतीची गोलंदाजी मैदानावर पाहायला भेटते.
ईशानी स्ट्रायकर संघ हळूवार येथे मात्र कमबॅक करतोय, सामन्यामध्ये पुनरागमन करतोय आणि आपलं वर्चस्व स्थापित करण्यात लढतोय. मात्र इथे कोण कोणावर मात करतोय, कोण सर्वाधिक सरस ठरतोय याच्यासाठीची लढाई आपल्याला पाहायला भेटते. सांघिक धावसंख्येचा विचार केला आतापर्यंत 23 धावा धावपलकर बनल्यात. जसजसे निर्धाव चेंडू येतील तसतसं भूमी स्ट्रायकर्स संघावर दबाव येत जाईल. सतलज ऑन स्ट्राईक सज्ज, एका मोठ्या फटक्याची अपेक्षा, ते कार्य ती करू शकेल काय पाहायचं आहे. मोठा फटका, सुरेख पद्धतीचा फटका, एक क्रिकेटिंग स्ट्रोक या मैदानावर चेंडूचा प्रवास डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये झालाय. फक्त एक धाव, फटका चांगला होता, फक्त एक धाव प्राप्त होत. सांघिक धावसंख्या 1 धावेनं परावर्तित होते. संत गतीनं पुढे सरकलेला धावफलक आपण पाहताय तो 24वा धावफलकावर खेळ समाप्त झालाय. तो 5 चेंडूंचा षटक क्रमांक 3 प्रगती पथावर. विजयासाठी गरज आहे अजूनही 21 धावांची. 13 चेंडू 21 धावा, मॅच मध्ये समीकरण 45 करायचंय पाठलाग. आडोबॅट पटका या मैदानावर ऑनसाइड रिजनला डीप मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास, फक्त एक धाव. एकेरी धावेच्या साथीने सांघिक धावसंख्या हळूवार पुढे सरकताना पाहायला भेटेल, ती म्हणजेच 25 धावा धावपलकर आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटत आहेत. सुरुवातीच्या 2 षटकांचा विचार केला तब्बल 20 धावा आल्या आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 5 धावा. हे समाप्त झाल्या 3 षटकांचा 18 चेंडूंचा आणि 25 धावा धावपलकावर. राहिलेत उर्वरितची 2 षटकं, उर्वरितचे 12 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे तब्बल 20 धावांची. ती अर्थातच भूमी स्ट्रायकर्स टीमला. तनुजा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघातर्फे 4थं षटक हाताळण्यासाठी. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या षटकामध्ये अर्थात संघातर्फे दुसऱ्या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी केली होती. तब्बल 4 धावा खर्च केल्या होत्या आणि महत्त्वपूर्ण 2 ब्रेक तो दिले होते. याही षटकामध्ये तशाच पद्धतीची गोलंदाजी असेल का हे देखील पाहायचंय. सुरेख पद्धतीचा फटका, बॅकवर्ड जात खेळण्याचा प्रयत्न, सुरेख पद्धतीचा फटका पाहायला भेटतो. पहिली धाव तर वेगाने पूर्ण केली. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास झाला. इथे मात्र फक्त एक धाव. एकेरी धावेच्या साथीने सांघिक धावसंख्या परावर्ती 26 धावा धावपलकावर. भूमी स्ट्रायकर संघाचा जर विचार केला तर एकेरी धावसंख्येने काम चालणार नाही. एका दुसरा मोठा फटका, एका दुसरा षटकार चौकार टोलवणं अपेक्षित आहे. या एक मोठा फटका जो आला होता तो पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर आला होता. तिथून मात्र एक शांत क्रिकेट आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटलं. त्यानंतर जे 2 षटकं पूर्णपणे शांत गेली, हाही चेंडू शांत केलाय. षटकातील पुढचा चेंडू, यावेळेस एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटतो. एक धाव घेण्याचा प्रयत्न, धाव घ्यायची की नाही यावर प्रश्नचिन्ह. शेवटच्या क्षणी धावचित करण्याची संधी होती, ते मात्र काय घडलंय मैदानावर. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न झालाय, धाव नाकारले. एकेरी धावेने संतुष्ट होत सांघिक धावसंख्या एकेरी धावेच्या साथीने आपण पाहताय परावर्तित होताना पाहायला भेटते, ती म्हणजेच 27 धावा धावपलकावर. 27 आतापर्यंत बनलेत. षटक क्रमांक 4 प्रगती पथावर. सामना स्पीडअप करावा ही विनंती मंडळाच्या वतीनं होते. 27 धावा धावपलकावर. आजचा अंतिम दिवस, बरेचसे सामन्याच्या दिवसामध्ये होणे बाकी आहेत, याची नोंद घ्यायची. दोन्ही संघांनी सामना स्पीडअप करायचा आहे. आडोबॅट पटका टोलवण्याचा प्रयत्न, थोडासा मिस टाइम पटका पाहायला भेटतो. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास झालाय. पहिली धाव तर वेगाने घेतली, दुसऱ्या धावेसाठी मात्र प्रयत्न चाललाय. शेवटच्या क्षणी मात्र धाव नाकार तितके घेतील याच्यावर प्रश्नचिन्ह उद्भवलंय. शेवटच्या क्षणी धाव नाकारली आहे. एक धावसंख्येने संतुष्ट होताना पाहायला भेटते. सांघिक धावसंख्या हळूवार पुढे सरकतोय, तो अर्थातच 28 धावा धावपलकावर. सतरा धावांची अजूनही गरज या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते. राहिलेत ते चेंडू तब्बल 9 चेंडू करायच्या 17 धावा. सुरुवातीच्या 3 चेंडूंवर एकेरी धावा येताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. आक्रमण होईल काय पाहायचं आहे मैदानावर. एका मोठ्या फटक्याची नितांत गरज ही भूमी स्ट्रायकर्स टीमला. यावेळेस एक मोठा फटका पाहायला भेटतो डीप लॉंग ऑफ क्षेत्र, म्हणजे मोठ्या फटक्याची नितांत गरज होती. अगदी तोच फटका, मला चांगलं क्षेत्ररक्षण देखील त्याच दर्जाचं. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न झाला, बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण होईल का. इथे मात्र 2 धावा या देखील पूर्ण होत आहेत. ओपनिंग क्रीज मध्ये सेफ पोहोचताना आपल्याला पाहायला भेटेल आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण होत सांघिक धावसंख्या हे दुहेरी धावेच्या साथीने परावर्तित 30 धावा धावपलकावर. राहिलेत 8 चेंडू आणि विजयासाठी करायचे तब्बल 15 धावा. 8 चेंडू 15 धावा हे मॅच मध्ये समीकरण.
षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ आहे. 5वा चेंडू. यावेळेस चेंडूला सोडून दिल्या पंचांच्या दोन्ही हात समांतर. धाव भेटते एक अवांतर आणि अवांतरच्या स्वरूपात एकरी धावेच्या साथीने सांघिक धावसंख्या ही परावर्तित होताना पाहायला भेटते, ती म्हणजेच 31वा धावफलकावर. धावफलकावर आतापर्यंत बनल्यात. विजयासाठी अजूनही गरज आहे तब्बल 14 धावांची. काय घडते नक्कीच पाहायचंय मैदानावर. शपलपासून खेळण्याचा प्रयत्न या मैदानावर. एक चांगला चेंडू पाहायला भेटतो. इथे मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडूची इथे मात्र गणना होताना पाहायला भेटते की काय इथे पाहायचं आहे. हे समाप्त झालंय तो 5 चेंडूंचा आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला आतापर्यंत आपण पाहत आहे ती 31वा धावफलकावर. 14 धावांची अजूनही गरज राहिले. ते चेंडू 7 चेंडू करायच्या 14 धावा या मॅच मध्ये. सामना कठीण झालाय तो अर्थातच भूमी स्ट्रायकर्सच्या टीमला. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये वाटलं होतं पूर्णपणे बोलबाला भूमी स्ट्रायकर्सच्या टीमचा असेल, मात्र तिथून झालेलं कमबॅक. फुलटॉस पद्धतीचा चेंडू फटका बसलाय. धोक्याची घंटा वाजली आणि पॉइंट रिजनला अतिशय देखणा झेल आणि सटलजची खेळी इथे मात्र होते समाप्त. तब्बल 3रा हादरा तो भूमी स्ट्रायकर्सच्या टीमला. षटक क्रमांक 4 हे देखील इथे झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या 31. राहिले 6 चेंडू आणि विजयासाठी करायच्या तब्बल 14 धावा. 6-14 या समीकरण या मॅच मध्ये. अंतिम निर्णायक षटक प्रगतीपथावर 6 चेंडू विजयासाठी करायच्या तब्बल 14 धावा या मॅच मध्ये समीकरण. स्ट्रायकर एंडला निकिता अजूनही सज्ज. प्रतीक्षा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मोठा फटका बसलाय. शॉर्ट कव्हरला संधी झेल टिपण्याची आणि संधीचं सोनं केलंय. इथे एक चांगला झेल आपल्याला पाहायला भेटतोय आणि इथे मात्र पूर्णपणे बोलबाला. इथून जर विचार केला तर ईशानी स्ट्रायकर्सच्या संघाचा आपल्याला पाहायला भेटतोय. राहिले 5 चेंडू आणि इथून करायच्या 14 धावा. सामना कठीण झालाय तो भूमी स्ट्रायकर्सच्या टीमला. या मैदानावरून काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय, सर्वांच्या नजरा एकत्रित येऊन मैदानावर पाहायला भेटतायत. 5 चेंडू 14 धावा. वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये निलेश की सामना समाप्त होईल आणि पूर्णपणे बोलबाला भूमी स्ट्रायकर्सचा पाहायला भेटेल, मात्र तिथून केलेलं कमबॅक हे दुसऱ्या षटकापासून ईशानी स्ट्रायकर्स यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटत आहे. कनक्षा ऑन स्ट्राइक त्याच्या साथीला कौशिका ही जोडी, ही दोन्ही बॅटर्स आपल्याला पाहायला भेटतात. 5 चेंडू आणि करायच्या आता 14 धावा. 3 मोठे फटके या मैदानावर येऊ शकतील का, सर्वांनाच पाहायचं आहे. सामना कठीण झालाय तो भूमी स्ट्रायकर्सच्या टीमला. एक मोठा फटका इथे येणं अपेक्षित आहे. यावेळेस एक चांगला चेंडू अचूक टप्प्याचा अगदी नियंत्रित मारा प्रतीक्षाईच्या माध्यमातून पाहायला भेटतो आणि एक डॉट बॉल या मैदानावर. 4-14 या समीकरण मैदानावर. जसजसे चेंडू चाललाय तस सामना कठीण होत चाललाय. शेवटच्या क्षणी निकाल कोणत्या संघाच्या बाजूने लागतोय हे देखील पाहायचं आहे. 5 चेंडू 14 धावा. यावेळेस बॅक टू द बॉलर पद्धतीचा फटका टोलवला. इथे मात्र शॉर्ट मिड ऑफ क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. इथे मात्र फक्त 1 धाव आपल्याला पाहायला भेटेल. एकरी धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या 32वा धावफलकावर आपण पाहताय. उर्वरितच्या 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. तीन चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता या मैदानावर. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ. 4था चेंडू इथे मार्गस्थ आहे. यावेळेस पुन्हा एकदा एक चांगला चेंडू. पूर्णपणे वर्चस्व इथे मात्र प्रस्थापित केलंय ईशानी स्ट्रायकर्सच्या टीमने आणि सामना इथून कठीण झालाय तो भूमी स्ट्रायकर्सच्या टीमसाठी. 2 चेंडू करायचे विजयासाठी 13 धावा. 2 मोठे फटके 2 षटकार जर आले तर सामना बरोबरीच सुटेल. पाहायचंय काय घडतंय या मैदानावर.
यावेळेस एक मोठा फटका तर बसलाय, धोक्याची घंटा तर वाजली आहे मैदानावर. मात्र नो मॅसेज चेंडूचा प्रवास झाला, तिथे प्रयत्न झाले झेल टिपण्यासाठी, प्रयत्न अयशस्वी ठरताना पाहायला भेटत आहेत आणि इथे मात्र एक धाव ही गणली जाते आणि सामना कठीण. एक चेंडू 12 धावा, फॉर्मॅलिटी औपचारिकता बाकी या सामन्यामध्ये. विजयाच्या अगदी उंबरट्यावर आपल्याला पाहायला भेटतोय तो म्हणजेच ईशानी स्ट्रायकर्स हा संघ या मैदानावर. तर भूमी स्ट्रायकर्स या संघाला संघर्ष करावा लागतोय. यावेळेस मोठा फटका ठोलवायचा प्रयत्न, बॅटच्या आतील कडा, इथे मात्र एक डॉट बॉल आणि सामना समाप्त झालाय. 45 धावा या मैदानावर डिपेंड केल्या. अतिशय दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली ती ईशानी स्ट्रायकर्स या संघाच्या माध्यमातून. तब्बल पहिल्या षटकाचा विचार केला तब्बल 16 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र तनुजा यांनी सलग 2 ब्रेक थ्रू 3 चेंडूंमध्ये दिले आणि तिथून जायचं सामन्याचं रुख या मैदानावर बदलून गेलं आणि पूर्णपणे आपलं वर्चस्व स्थापित केलं. ते अर्थातच ईशानी स्ट्रायकर्स या संघाने. विजेत्या संघाचं अभिनंदन, पराभूत संघाला